नमस्कार, आजचा प्रश्न, कोणते शहर अंड्याची टोपली म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहे ए केरळ, बी आसाम, सी सिक्कीम, डी आंध्र प्रदेश। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी आंध्र प्रदेश अंड्याची टोपली म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 2, सर्वात उंच माणूस कोणत्या देशात आहे? ऑप्शन आहे ए तुर्की, बी भारत, सी न्यूझीलंड, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए तुर्की या देशामध्ये सर्वात उंच माणूस बघायला मिळतो। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या पक्षाला दिवसाचे दिसत नाही? ऑप्शन आहे ए मोर, बी घुबड, सी टिवटिवी, डी वटवाघूळ। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी घुबडला दिवसाचे दिसत नाही। मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, 200 रुपयाच्या नोटेवर कोणाचे चित्र आहे? ऑप्शन आहे ए सांची, बी ट्रॅक्टर, सी ताजमहल, डी लाल किल्ला। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे सांची। 200 रुपयाच्या नोटेवर सांची यांचे चित्र आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या देशात सर्वात मोठे रेल्वे मार्ग आहे? ऑप्शन आहे ए पेरू, बी भारत, सी रशिया, डी सिंगापूर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी रशिया या देशात सर्वात मोठे रेल्वे मार्ग आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणता जीव फक्त 16 मिनिट विश्रांती घेतो? ऑप्शन आहे ए साप, बी मुंगी, सी घोडा, डी जिराफ। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी मुंगी फक्त 16 मिनिटात विश्रांती करते। प्रश्न क्रमांक 7, भारतातील कोणत्या राज्यात मुस्लिमांची संख्या सर्वात कमी आहे? ए केरळ, बी बिहार, सी ओडिशा, डी मिझोरम। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी मिझोरम या राज्यामध्ये सर्वात जास्त मुस्लिमांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 8, शेळी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ऑप्शन आहे ए चीन, बी भारत, सी जपान, डी इंडोनेशिया। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी इंडोनेशिया या देशाची राष्ट्रीय प्राणी ही शेळी आहे। प्रश्न क्रमांक 9, तुळशीच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहे ए दमा, बी कॅन्सर, सी मूतखडा, डी पचन त्रास। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी पचन त्रास। तुळशीच्या बिया खाल्ल्याने पचन त्रास हा बरा होतो। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन आहे ए मीठ, बी सोडा, सी तुरटी, डी क्लोरीन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।